आहे कारण मी आतापर्यंत जे काही ब्लाऊज शिवले त्याच्यामधून मला जे काही पैसे मिळालेले आहेत त्याच्यामधून मी आज माझ्या मशीनीवरती मोटर बसवणार आहे। आणि हो मी आतापर्यंत किती पैसे कमवले आणि मशीन कितीची बसणार आहे आणि कारागीर त्याचे पैसे किती घेणार आहेत। सो कारागिराला आम्ही फोन केलेला आहे। कारागीर आता येणार आहे मशीन घेऊन। ती कोणती मशीन आहे, कोणत्या कंपनीची आहे, त्याची वॉरंटी गॅरंटी सर्व काही तुम्हाला या ब्लॉगमध्ये माहिती पडणार आहे आणि ती कितीला पडली मला मशीनवरती बसवून। सो तेही मी तुम्हाला सांगणार आहे आणि मी किती पैसे कमवले आहेत तेही तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगणार आहे मी। त्यासाठी बघायचं आहे तुम्हाला हा पूर्ण ब्लॉग। सो आधी माझी मशीन बघूया आपण, कारण अजून कारागीर यायला अजून उशीर आहे। सो आपण थोडी मशीन साफसूफ करून घेऊया। ओके, साफसफाई करूया तिची। सो मंडळी हे बघा कारागीर आले आहेत, तर ते आता मशीन बसवणार आहेत। आपण नंतर त्यांना विचारूया मशीनीबद्दल, याचे बेनिफिट काय काय करते। हे बघा कारागीर आता त्यांचं काम करत आहेत। तोपर्यंत मोटर बघूया। असं वॅट वगैरे असते का म्हणजे? नाही, याला एक्सिलेटर आहे, जेवढा तुम्ही प्रेस करणार तेवढा तुमचा स्पीड असणार आहे। एक्सिलेटरवर असते काही? मग याचा आवाज वगैरे जास्त होतो की काय? नाही, विदाउट कार्बन मध्ये आवाज नाही का? जे आवाज राहील तुमच्या मशीन मध्ये राहील। ही त्याचा एक्सिलेटर हे आहे एक्सिलेटर, ह्याची वायर आणि आता इथं बसवलं। म्हणजे ही आवाज करत नाही का जास्त? याच्यापेक्षा लहान पण असते ना? याच्यापेक्षा लहान आहे। ओके, तर मंडळी बघा कारागीर आता मेजरमेंट घेत आहे जिथं मोटर फिट करायचे आहे तिथं। सो त्यांचे ते काम करत आहेत। चला आपण मशीन बघूया। तर मंडळी कारागिरांचे झालं आहे मेजरमेंट घेऊन आणि ते करणार आहेत आता प्लाऊडला ड्रिल। तर मंडळी ड्रिल करून झालेला आहे, पण ड्रिल करताना त्यांच्या लक्षामध्ये एक गोष्ट अशी आलेली आहे की मशीनचे जे प्लाऊड आहे ते भरूया आहे। कारण सध्याची परिस्थिती अशी आहे, आपण केव्हा कुठं प्लाऊड घ्यायला गेलो तिथे पोकळ असं असते। पण त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या मशीनीचा प्लाऊड खूप चांगल्या क्वालिटीचा आहे आणि भरूई आहे। जेव्हा ड्रिल करताना ते कळलं मला। सो हे खूप बरं वाटलं की आमचा पैसा वसूल झाला आहे आणि आता ते मोटर फिट करत आहेत। सो चला बघूया। फायनली मंडळी मोटर झाली आहे फिट करून आणि मशीनचं सेटिंगही झालेलं आहे करून। आता त्यांनी बघत आहेत ते की जे एक्सिलेटर आहे ते व्यवस्थित काम करते की नाही आणि कनेक्शनही त्यांचं झालं आहे। कनेक्ट करून तुम्ही बघतच आहात, पण ते हॉलमध्ये चेक करत आहे आणि माझी मशीन मोस्टली बेडरूममध्ये असते कारण हॉलमध्ये ठेवायला कुठंच जागा नाही, म्हणून मी तिला बेडरूममध्येच ठेवलेली आहे। सो हॉलमध्ये ते चेक करत आहेत की व्यवस्थित लागते किंवा सुरू होते की नाही आणि मलाही बघायचं आहे। तो कनेक्ट झालेला आहे आणि सुरू करून बघितलं तर खूप छान बघा एक्सिलेटरवर ते प्रेस करत आहेत आणि सुरू होत आहे। आणि हो, मीही स्वतः ट्राय करून बघितली कारण मला चालवायची आहे, कुठं काही प्रॉब्लेम येतो का, तर खूप छान पद्धतीने ती सुरू झाली होती आणि आवाजही होत नव्हता काहीच। आणि लाईट जर गेली तर काय करायचं? बेल्ट वरती समोर बेल्ट काढायचं, ते बेल्ट लावायचं। वॉरंटी काय सांगितलं? 6 महिने।
कारागिरीचं पूर्ण काम झालं होतं, पण जाण्याच्या आधी मी त्यांना एक रिक्वेस्ट केली की प्लीज माझी मशीन बघून जा, कारण बऱ्याचदा प्रॉब्लेम येतो धागा अडकण्याचा किंवा सतत सुई तुटण्याचा किंवा कापड अडकण्याचा, कारण नवीन असल्यामुळे मला खरंच काही कळत नाही त्याच्यामधलं. मी त्याच्याकडून समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना दाखवलं की त्यांनी मला सजेस्ट केलं की तिथं काय प्रॉब्लेम आहे काय नाही. त्यांनी सांगितलं सगळं व्यवस्थित आणि कपडाही टाकून मशीनमध्ये व्यवस्थित त्यांनी मला स्टिच करून दाखवला. आणि हे दात अचानक खाली कसे काय जातात, म्हणजे खाली म्हणजे हे जे दात आहे पुढे ते खाली जातात, खाली जातात. इकडे एक नट आहे, खाली गेल्यावर ते टाईट करायचं. त्यांना माहिती आहे. मंडळी फायनली माझ्या मशीनवरती बघा मोटर बसलेली आहे आणि थँक्यू सो मच भावा, तू शॉर्टलिस्ट वाटते खूप लवकर आला. एक कॉल केला आणि 9चा टायमिंग दिलेला होता आणि परफेक्ट टायमिंगवरती येऊन त्यांनी मशीन बसवून दिली. वॉरंटी गॅरंटी सर्व त्यांनी सांगितलं आणि माझ्या मशीनमध्ये काही प्रॉब्लेम्स होते तेही त्यांनी सॉर्ट आउट करून दिले. आणि केस म्हणतात ना बॉबिन केस आउट निघाल्या ती मला माहिती नव्हत्या. हे बघा मी याच्यामध्ये हे करून शिलाई मारायची, कारण मलाही माहिती नव्हतं. सो या तिन्ही पण खराब निघाल्या, एकच चांगली निघाली. आता उद्या त्याच्या पप्पाकडे जाऊन, त्यांचं पण शॉप आहे स्वतःचं, ते कारागीर आहेत, त्यांच्याकडे जाऊन मी चेंज करून आणणार. त्यांच्याच दुकानामधली घेतलेली आहे मी 2 याच्यामधल्या. सो आता त्यांना जाऊन चेंज करून आणणार आणि त्याला पेमेंटही पे केला आहे. आपण नंतर डिस्कशन करू कितीची आहे काय आहे. बघा मला दिसत आहे मी मोटर बसवलेली आहे. मी म्हणजे कारागिरांनी बसवून दिली आहे, पैसे माझेच होते आणि 1600 रुपयाची मोटर आहे ही. तर ही विदाऊट कार्बनची आहे, कारण ज्या मोटारीमध्ये कार्बन असते ती आवाज करते आणि हिची साईज मोठी आहे आणि जी दुसरी असते कार्बनची ती खूप छोटी असते. तर ही विदाऊट कार्बनची आहे, ही आवाज करत नाही. आणि हिची गॅरंटी तर मशीनीची या मोटरची गॅरंटी 6 महिन्याची आहे आणि 1600 रुपयामध्ये आम्ही हिला कारागिरासोबत ठरवलं होतं. 1600 रुपयामध्ये तर कारागीर घरपोच आले, त्यांनी स्वतः बसवून दिली. माझ्या मशीनमध्ये काही प्रॉब्लेम्स होते तेही सॉर्ट आउट केले. मी खूप हॅपी आहे आणि आतापर्यंत मी 4000 रुपये या मशीनीने मला कमवून दिले. म्हणजे मेहनत माझी होती पण साथ इच्छा होती. सो मी आतापर्यंत 4000 कमवले आणि त्या 4000तून 1600 रुपयाची मी मशीन बसवली. बाकीचे नक्कीच काहीतरी कामात आले असतील, कारण ब्लाऊज बाहेरून येतात, त्यांना अस्तर वगैरे धागा येते सगळं लागते. तर बघू पुढे अजून किती कमाई होते माहिती नाही, पण सगळ्यात महत्त्वाची मशीन होती ती मी बसवून घेतली. मला खूप बरं वाटत आहे आणि काय बोलू मी खूप हॅपी आहे की मी मशीनीवरती आता स्वतः कमवायला लागली. माझंही थोडंफार इन्कम होत आहे. आणि हो, तुम्हालाही जर मशीन घ्यायची असेल तर प्लीज अशीच घ्या, विदाऊट कार्बनची, जी आवाज करत नाही ती. आणि त्याच्या पॅडल जे आहे त्याचं वॉरंटी नाही, त्यांनी 6 महिन्याचीच सांगितली, पण याची दिली आहे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता याच्यावरती ब्लाऊज शिवणार आहे मी, ते नक्कीच तुम्हाला सांगणार आहे. सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. आणि मशीन घ्यायची असली तर प्लीज नक्कीच आवर्जून हा व्हिडिओ बघा आणि जाणून घ्या मशीन कशी घ्यायची. इतकी मेहनतने मम्मी व्हिडिओ बनवते आणि तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब का नाही करता? पटकनचा पटकन करा. पटकनच्या पटकन आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा, जेणेकरून आम्ही जो नवीन व्हिडिओ काढू त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी येणार. लाडू खूप शैतान आहे. सो खूप बरं वाटलं, मी पण इन्कम कमवत आहे आणि त्या इन्कममधून मी स्वतःच्या कमाईने मशीन घेऊन मोटर बसवलेली आहे. सो खूप बरं वाटत आहे. तर मंडळी भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.